पकडा ना काय? आम्हाला कशासाठी पकडताय? तुमच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आहे. तुम्ही यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करताय आणि आता तुमचा खरा चेहरा आम्ही सगळ्यांच्या समोर उघडा करणार आहोत. हवलदार, घेऊन या त्यांना. यानं आम्हाला सगळं सांगितलंय. नरवीर नायकांच्या केस बद्दल आमचा तपास सुरूच होता आणि कविता मॅडमच्या केस बद्दल आम्ही साशंक होतो. नरवीर नाईक जर दोषी असेल तर त्याची केस लढणाऱ्या वकिला कुणी का मारेल? आणि ती ही रमासारखी एक साधारण गृहिणी. म्हणजे मुलीच्या सासऱ्याला जन्मठेप व्हावी असं कुठल्या मुलीच्या आईला वाटेल? आम्हाला त्यातलं काहीच कळत नव्हतं आणि त्यात तुमचा हा माणूस काल रात्री आमच्या हाती लागला. सगळं ओकलंय आणि आमच्या पुढे. हो साहेब, विश्वजित साहेबांनी पारच्या घरच्यांविरुद्ध हे षडयंत्र रचलं. त्यांनी आधी मला पारच्या घरच्यांची कुंडली काढायला सांगितली. ते नाईक, त्यातल्या प्रत्येक माणसाची व्यवस्थित डिटेल माहिती पाहिजे मला. काम होऊन जाईल साहेब. आणि नंतर नरवीर विरुद्ध देशद्रोहाचे खोटे पुरावे गोळा करायला सांगितले. यांनीच मला कविताचा खून करायला सांगितला, जेणेकरून मजुराला खुनाच्या खोट्या खटल्यात अडकवता येईल. तुमच्या बाकी पापांचा कच्चा चिठ्ठा पोलीस स्टेशनवर ऐकवतो. काय मिळवलंस हे सगळं करून? हा, माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस ना? आता आयुष्यभर जेलमध्ये राहा तू. हे सगळं मी पार्थच्या प्रेमासाठी केलं. प्रेमासाठी? प्रेम म्हणजे काय हे माहितीये तुला तनुश्री? एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करणं म्हणजे प्रेम नसतं. काय कमी होतं ग तुझ्याकडे? सौंदर्य, ऐश्वर्य सगळं होतं. एखादा चांगला मुलगा बघून तुझंही लग्न झालं असतं, तूही तुझ्या संसारात सुखी राहिली असतीस. पण नाही, तुझा अहंकार तुझ्यामध्ये आला, तुझा हट्ट तुझ्यामध्ये आला आणि आता त्याची शिक्षा तुला मिळणार कायमची. विश्वजित इनामदार, खरं तर चूक तुमचीच आहे. तुम्ही जर वेळीच ह्या तनुश्रीला शिस्त लावली असतीत ना, तर ही वेळ आली नसती. घेऊन चला रे यांना. इन्स्पेक्टर, थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. तुम्ही जर वेळेवर आला नसता तर माहित नाही आमचं काय झालं असतं. इन्स्पेक्टर साहेब, ही यांच्या विरुद्धच्या पुराव्याची फाईल आणि कविताची डायरी. निघतो आम्ही.